Welcome students. In previous lecture, we are seeing the structure of the modern periodic table. ह्या स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण बघितलं पिरियड्स, त्याचबरोबर ग्रुप्स. आपण बघितलं की जे हॉरिझॉन्टल रोज असतात मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्याला आपण काय म्हणत असतो, पिरियड्स म्हणतो. आणि जे व्हर्टिकल कॉलम असतात त्याला आपण काय म्हणत असतो, ग्रुप्स म्हणतो. आता पिरियडिक टेबलमध्ये देर आर 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स. त्यामध्ये ह्या जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटचं आपण अरेंजमेंट केलेली असते. आता आपण पुढे जाऊन बघितलं हा जो पिरियडिक टेबल आहे त्याचं क्लासिफिकेशन हे 4 ब्लॉकमध्ये केलं जातं, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकमध्ये. पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे दॅट इज द periodic table and electronic configuration. When Mendeleev put forth this periodic table in 1869, the atomic structure was not known. जेव्हा periodic table आपल्याला मेंडेलिव्हनं मांडलं आपल्या पुढं, तेव्हा जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे त्या ॲटॉमिक स्ट्रक्चरचा शोध लागलेला नव्हता. आणि असं असताना सुद्धा मेंडेलिव्हनं इलेमेंटची जी अरेंजमेंट केली ही अरेंजमेंट अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार केली. अँड ही ऑब्झर्व द पिरियडिसिटी इन द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स. आणि त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये जे इलेमेंट्स आहेत की ज्याच्या प्रॉपर्टीज सारख्याच आहेत असे इलेमेंटच्यामध्ये त्याला पिरियडिसिटी आढळली, म्हणजे हे इलेमेंटचं स्थान हे एकाच ग्रुपमध्ये त्याला आढळलं. परंतु लेटर with the events of the quantum mechanical model of the atom, the properties of elements were correlated to the electronic configuration. आणि पुढे जाऊन आपण बघितलं की जेव्हा क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटमचा शोध लागला, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, को रिलेशन आहे असं त्यांना आढळून आलं. आणि मग असं म्हणलं जातं देर इज ए क्लोज कलेक्शन बिटवीन द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्ही जर बघितलं की पहिल्या पिरियडमध्ये आपण 2 इलेमेंट्स असतात, दुसऱ्या पिरियडमध्ये जर तुम्ही बघितलं त्याच्या आणि तिसऱ्या पिरियडमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 8 असते. चौथ्या आणि पाचव्यामध्ये बघितलं तर 18 इलेमेंट्स असतात, 6व्यामध्ये 32 इलेमेंट असतात आणि 7वा पिरियड हा काय आहे, इनकम्प्लीट पिरियड आहे. आता प्रत्येक पिरियडमध्ये जे असणारी इलेमेंटची जी संख्या आहे ही इलेमेंटची संख्या आणि हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे याच्यामध्ये काय आहे, क्लोज रिलेशन आहे. कारण तुम्ही बघितलं इच पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल इज असोसिएटेड विथ द फिलिंग ऑफ द पर्टिक्युलर सेल. पर्टिक्युलर सेलनं काय केलं जातं, हे जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्सच्या मध्ये फिलिंग होत असतं पर्टिक्युलर सेलनुसार इलेमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये. आणि मग हे जर आपल्याला आधी समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. कारण तो आपला टॉपिक 4था आहे आणि तो टॉपिक तुम्ही अजून शिकलेला नाही. आणि मग आपण पुढे जाऊन बघतो की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स इन ॲटम्स आर डिस्ट्रीब्युटेड इन सेल अँड सबसेल. तुम्ही ॲटमचं स्ट्रक्चर 9वी-10वीमध्ये अभ्यासलेलं असेल की त्याच्यामध्ये सेंटरला न्यूक्लियस असतो, वेगवेगळी ऑर्बिट्स असतात आणि त्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन काय होत असतात, रिव्हॉल्व होत असतात आणि मग त्याच्या काय असतात, सेल्स असतात आणि सबसेल असतात. आणि मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ॲटममध्ये, हे ॲटममध्ये जेव्हा डिस्ट्रीब्यूट होतात तेव्हा ते डिस्ट्रीब्यूट होत असताना कुठल्या सेलमध्ये जाणार, सब सेलमध्ये जाणार हे ठरवण्यासाठी हे कशानुसार होतं, कशानुसार ते भरले जातात, तर अकॉर्डिंग्स विथ द अपूप्स प्रिन्सिपल विच इन्क्लूड्स द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. म्हणजे हे जे ऑर्बिट सेल्स आणि सबसेल आहेत याच्यामध्ये असणारी एनर्जीची लेवल आहे ती कशी असते त्याचा आपण तिथं विचार करणार आहे. पाउलिंग एक्सक्लुजन प्रिन्सिपल, त्याचबरोबर हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून
तिथं काय केलं जातं आपल्याला लक्षात येईल आपण बघत असताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन की ह्या सगळ्या गोष्टीचा तिथं काय केला जातो विचार केला जातो आणि त्यानुसारच काय केलं जातं हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन काय केले जातात भरले जातात आणि त्यामुळं हे जे आपण लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल आपण जो बघणार आहे आणि त्या इलेमेंटचं असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यामध्ये तुम्हाला क्लोज रिलेशन असलेलं दिसून येईल. आणि मग आपण ह्याच्यामध्ये बघितलं अपवूज प्रिन्सिपल काय आहे तर अपवूज प्रिन्सिपल हा काय आहे इट इज अ जर्मन वर्ड आहे मीनिंग बिल्डिंग अप बिल्डिंग म्हणजे बांधणे द बिल्डिंग अप ऑफ द ऑर्बिटल मीन्स filling of the orbitals with the electron in the ground state of an atom. म्हणजे इथं काय केले जातात हे जे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिटल्समध्ये काय केले जातात भरले जातात आणि हे कशामध्ये भरले जातात ग्राउंड स्टेटमध्ये असताना ॲटम त्याच्यामध्ये भरले जातात. आता जे अपो प्रिन्सिपल आहे इट इज बेस्ड ऑन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द एनर्जी ऑफ द ऑर्बिटल्स जे वेगवेगळे ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटलच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीवरती ते काय आहे अवलंबून आहे. त्याचबरोबर पाउलिंग्स एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलवरती ते अवलंबून आहे. हंट्स रूल ऑफ द मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीवरती ते अवलंबून आहे. आणि मग आपण बघितलं की बाबा पाउलिंग्स एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय सांगतं तर ते प्रिन्सिपल म्हणतो नो टू इलेक्ट्रॉन्स कॅन ऑक्युपाय द सेम ऑर्बिटल अँड दे मस्ट हॅव द अपोजिट स्पिन. म्हणजे इथं जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन काय होतं जेव्हा भरले जातात तेव्हा भरत असताना त्याचं असणारं स्पिन काय असत नाही सारखंच असत नाही तर ते स्पिन काय असतं अपोजिट टू वन अदर असतं. एक क्लॉकवाईज असेल तर दुसऱ्याचं काय असतं अँटी क्लॉकवाईज असतं. त्यानंतर हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आपण बघितलं तर तो सांगतो की पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिटल बिलॉंग to the same subcell does not occur unless each orbital belonging to that subcell has got one electron each. म्हणजे आपण बघणार आहे इथं की बाबा हे जे इलेक्ट्रॉन भरत असताना जे ऑर्बिटल्स असतात त्याच्या ज्या सबसेल आहेत त्या सबसेलमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन भरले जातात तेव्हा ते इलेक्ट्रॉन भरत असताना त्या प्रत्येक ऑर्बिटलमध्ये काय केलं जातो सिंगल इलेक्ट्रॉन भरला जातो आणि सिंगल इलेक्ट्रॉन भरून झाल्यानंतरच त्याचं काय होत असतं तर त्याचं पेरिंग होत असतं. अशा पद्धतीनं हे जे इलेक्ट्रॉन भरले जातात हेही तुम्ही 9वी आणि 10वीच्या इयत्तेत शिकला असाल. आता आपल्याला जे आवश्यक पाठ आहे आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्ही टॉपिक बघणारच आहे परंतु आपल्याला पिरियडिक टेबल हा टॉपिक शिकत असताना त्यासाठी काही जे आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी फक्त आपण इथं बघणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग शिकणं काय होणार आहे सोपं होणार आहे. आणि मग त्यासाठी आपण बघणार आहे हे जे आपण बघितलं की मेकॅनिक्स आपण बघितलं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ द ॲटम बघितलं तर हे जे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटममध्ये जे आपल्याला सांगितलं जातं की इथं काय असतो सेट ऑफ 3 क्वांटम नंबर हा काय केला जातो पहिल्यांदा सांगितला होता आणि त्याच्यानंतर पुढचा एक सेट आपल्याला तिथं सांगितला गेला म्हणजे इथं आपण 4 क्वांटम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे आपण बघत असतो आणि त्या 4 क्वांटम नंबर ऑफ इलेक्ट्रॉननुसार हे जे ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटलमध्ये काय केले जातात इलेक्ट्रॉन भरले जातात. त्यामध्ये पहिला जो क्वांटम नंबर आहे तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे दुसरा ॲजिम्युच्युअल क्वांटम नंबर आहे तिसरा मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे आणि चौथा आहे तो काय आहे स्पिन क्वांटम नंबर आहे. आणि मग असे हे 4 क्वांटम नंबरचा आपल्याला काय करावा लागतो अभ्यास करावा लागतो. त्याच्यापैकी 3 आपल्याला महत्त्वाचे आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या दृष्टीनं. आणि मग ते क्वांटम नंबर तुम्हाला समजले तर तुम्ही काय करू शकता जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेमेंटचं लिहायचं आहे ते इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता आणि मग ते इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन तुम्हाला आलं की तुम्ही त्यानुसार काय करू शकता तर पिरियडिक टेबलमध्ये इलेमेंटची अरेंजमेंट कशी केलेली आहे ते चांगल्या पद्धतीनं सांगू शकता. आता इथं आपण बघितलं तुम्हाला सेल माहीत आहेत की तुम्ही
9वी 10वीमध्ये बघितलेलं असेल ॲटॉमचं स्ट्रक्चर. त्यामध्ये सेंट्रलला न्यूक्लियस असतो आणि आउटर साईड पोर्शनमध्ये न्यूक्लियसच्या काय असतात, वेगवेगळ्या सेल्स असतात. आता जर आपण बघितलं प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपला पहिला n, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्यासाठी स्मॉल n आपण लेटर वापरतो आणि हा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे इट आयडेंटिफाईज द सेल्स. तो सेलचा नंबर आपल्याला काय करत असतो, सांगत असतो. म्हणजे जर तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1 म्हणलं तर त्याची सेल कुठली असते तुम्हाला माहिती आहे, के सेल असणार आहे. n इज इक्वल टू 2 असते तेव्हा यल सेल असणार आहे. n इज इक्वल टू 3 असणार आहे तेव्हा काय असणार आहे, यम सेल असणार आहे. n इज इक्वल टू 4 असणार आहे तेव्हा यन सेल असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काय तुम्हाला माहित आहे, तर हा जो असणारा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय करतो, आयडेंटिफाईज द सेल आपल्याला सांगत असतो. आणि इथं आपण बघितलं की हे जे ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन अलाउड होणार आहेत इन द सेल, त्या सेलमध्ये किती तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये दिसतंय. टेबल जो आपण केला आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सेल बघितलेले आहेत. सेल काय आहेत, के एल एम. पुढे एन सुद्धा तुम्ही बघू शकता. आपण 3च घेतलेले आहेत आपल्या माहितीसाठी. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असणार आहे, एन इज इक्वल टू 1 असणार आहे तेव्हा ती सेल आपण काय सिम्बॉल वापरतो, के वापरतो. एन इज इक्वल टू असेल तेव्हा यल वापरतो. एन इज इक्वल टू 3 यम त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर एन इज इक्वल टू 4 असेल तर कॅपिटल एन असणार आहे. आता टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन द सेल. आता ही जी सेल घेतली तर त्या सेलमध्ये किती ऑर्बिटल्स असणार आहेत. ह्या ऑर्बिटलचा नंबर कशाने दिला जातो, त्यासाठी एन स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला जातो. आणि मग इथं तुम्हाला माहित आहे की जर एन इज इक्वल टू 1 आहे तर त्याच्या या सेलमध्ये किती ऑर्बिटल असणार आहे, 1 स्क्वेअर. आणि मग 1 स्क्वेअरची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे इथं काय असणार आहे, के जेव्हा सेल आहे तुमची तेव्हा त्याच्यामध्ये असणारं ऑर्बिटल एकच असणार आहे. जेव्हा एन इज इक्वल टू 2 असेल म्हणजे यल सेलमध्ये काय येणार आहे, 2 स्क्वेअर, 2चा वर्ग आपण बघणार आहे घातांक किती येतो, 4 येतो. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटलचा नंबर 4 असणार आहे. यम एन इज इक्वल टू 3 असणार आहे म्हणजे 3चा आपण काय करणार आहे, स्क्वेअर करणार आहे, त्याची व्हॅल्यू 9 येणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये असणारे जे ऑर्बिटल्स आहेत ते ऑर्बिटल किती असणार आहेत, 9 असणार आहेत. आता आपण बघितलं की टोटल नंबर ऑफ सबसेल इन सेल एन, म्हणजे ह्या ज्या एन सेल आहेत त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ काय असणार आहे, सबसेल किती असतो. हा टोटल नंबर ऑफ जो सबसेल आहे हा टोटल नंबर ऑफ सबसेल किती असणार आहे, एन एवढाच असतो. म्हणजे जर बघितलं तुम्ही एन इज इक्वल टू 1 असेल तर टोटल नंबर ऑफ सबसेल 1 असणार आहे, 2ला 2 असणार आहे, 3ला 3 असणार आहे, 4ला 4 असणार आहे. त्यानंतर पुढे आपण बघणार आहे दुसरा क्वांटम नंबर, तो म्हणजे कुठला आहे, ॲझिम्युच्युअल क्वांटम नंबर. त्याला यल हे नोटेशन, स्मॉल एन हे नोटेशन वापरलं जातं आणि इट इज कॉल्ड ॲज अ सबसिडरी क्वांटम नंबर. आणि हा जो असणारा नंबर आहे, द ॲटॉमिक ऑर्बिटल्स विथ द सेम व्हॅल्यू ऑफ द एन बट डिफरंट व्हॅल्यूज ऑफ यल कॉन्स्टिट्यूटेड ए सबसेल belonging to the cell. For the given n, the number of subcell in a cell is equal to n, and third cell contains the 3 cells आपण बघितलं. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो नंबर आहे हा काय आहे, ॲझिम्युच्युअल नंबर आहे. आणि हा ॲझिम्युच्युअल क्वांटम नंबर हा काय करत असतो, आपल्याला त्याला सबसिडरी नंबर असं म्हणतो. आणि त्याच्यापासून आपण जर बघितलं हा जो नंबर आहे त्याच्या ज्या व्हॅल्यूज असतात, व्हॅल्यू ऑफ यल रेंजेस फ्रॉम दी 0 टू n-1. आणि ह्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण काय करणार आहे, तर यल इज इक्वल टू 0 आणि यल इज इक्वल टू n-1 याच्यावरून आपण त्याच्या काय करत असतो, व्हॅल्यू डिटरमाइन करत असतो. आणि ह्या व्हॅल्यू तुम्ही डिटरमाइन केल्यानंतर ह्या व्हॅल्यू काय करतात, डिफाईन्स द शेप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल बाय द इलेक्ट्रॉन and the
अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे त्या असणाऱ्या ऑर्बिटलचा शेप आहे तो जे इलेक्ट्रॉन इट डिफाईन्स द शेप ऑफ ऑर्बिटल्स ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ऑक्युपाइड केलेल्या ऑर्बिटलचा शेप काय आहे आणि त्याचं असणारं अँग्युलर मोमेंटम काय आहे त्या इलेक्ट्रॉनचं हे सांगण्याचं काम हा काय करत असतो, ॲझिम्युच्युअल क्वांटम नंबर करत असतो. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी एलच्या व्हॅल्यू आपण काय करणार आहे, एन इज इक्वल टू 0 आणि n-1 याच्यानुसार त्याच्या व्हॅल्यू काढल्या जातात. आणि मग इथं आपण जर बघितलं के सेलसाठी तर ती व्हॅल्यू काय येणार आहे, एल इज इक्वल टू 0 येणार आहे आणि 1-1 म्हणजे त्याची व्हॅल्यू परत 0 येणार आहे. आता जेव्हा n इज इक्वल टू 2 असणार आहे तेव्हा काय येणार आहे, एल इज इक्वल टू 0 येणार आहे आणि 2-1 म्हणजे परत एल इज इक्वल टू 1 अशा त्याच्या व्हॅल्यू येणार आहेत. जर एम इज इक्वल टू एम सेल्ससाठी n इज इक्वल टू 3 आहे तेव्हा ॲझिम्युच्युअल क्वांटम नंबर एलच्या व्हॅल्यू काय येतात, एल इज इक्वल टू 0 येतं, एल इज इक्वल टू 1 येणार आहे आणि एल इज इक्वल टू 2 येणार आहे. आता नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन सबसेल, हा नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन सबसेल हा कशानुसार काढला जातो, तर ते काढण्यासाठी फॉर्म्युला वापरला जातो 2 मल्टिप्लाइड बाय एल प्लस 1. आणि मग जर आपण बघितलं की के इज इक्वल टू के ही सेल आहे म्हणजे एन इज इक्वल टू 1 आहे तेव्हा काय येणार आहे, इथं एलची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 0 प्लस 1 इज इक्वल टू काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन सबसेल, ह्या सबसेलमध्ये किती नंबर्स असणार आहेत, तर त्या ऑर्बिटलचा नंबर काय येतो, एकच येतो. आता जर आपण बघितलं पुढे जाऊन बघितलं एन इज इक्वल टू 2 तुम्ही घेतलं तेव्हा काय येणार आहे, तर एलची व्हॅल्यू 0 असताना काय येतं, तर 2 मल्टिप्लाइड बाय 0 प्लस 1 म्हणजे परत 1 आलं. एल इज इक्वल टू 1 आहे तेव्हा काय येणार आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1 इज म्हणजे काय आलं, 3 आलं. म्हणजे आपण बघितलं 1 प्लस 3 म्हणजे किती झाली, 4 झाली. म्हणजे इथं सबसेल किती असणार आहे, 4 ह्या सबसेल असणार आहेत. आता आपण पुढे जाऊन बघितलं एल इज इक्वल टू काय आहे, एन इज इक्वल टू 3 आहे. जेव्हा एम ही सेल आहे तेव्हा एलच्या व्हॅल्यू 0 असते, 1 असते आणि 2 असते. आता नंबर ऑफ ऑर्बिटल्स बघितलं तर 2 मल्टिप्लाइड बाय 0 प्लस 1 1 आलं, 2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1 3 आलं आणि 2 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1 5 आलं. म्हणजे आपण बघितलं 1 प्लस 3 प्लस 5 काय आलं, 9 आलं. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही काय करताय, जेव्हा आपण काय करणार आहे, हे जे सबसेल आहे ह्या सबसेलचा नंबर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. या सबसेलचा नंबर माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि आपण इथं बघितलं की जर के सेल असेल तर त्या के सेलचं काय असणार आहे, तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन सबसेल हे एकच आहे. जेव्हा एन इज इक्वल टू 2 आहे तेव्हा त्याचे ऑर्बिटल 4 आहेत आणि जेव्हा एन इज इक्वल टू 3 आहे तेव्हा त्याचे असणारे ऑर्बिटल किती आहेत, 9 आहेत. आता पुढे जाऊन आपण बघितलं की आपण ह्या तिन्हीचा विचार करतोय, 4चा पण तुम्ही विचार केला तरी चालू शकतोय. कारण चौथं जर तुम्ही घेतले एन इज इक्वल टू 4 घेतलं तेव्हा असणारे जो नंबर ऑफ ऑर्बिटल अवेलेबल असणार आहे तो नंबर किती येणार आहे, 16 येणार आहे, 16 येणार आहे. आता आपण पुढे बघितलं की इथं असणारे जे ऑर्बिटल आहे 1 साठी एन इज इक्वल टू 1 असणार आहे त्याच्यासाठी अवेलेबल जे ऑर्बिटल असणार आहे ते ऑर्बिटल कुठलं असतं, 1s असतं. आता 2 जेव्हा एन इज इक्वल टू 2 आहे तेव्हा असणारे ऑर्बिटल 4 आहेत, त्याच्यामध्ये कुठले ऑर्बिटल येतात, 2s ऑर्बिटल येतं, 2p ची 3 ऑर्बिटल येतात. काय येणार आहे तुम्हाला, पीची 3 ऑर्बिटल येणार आहेत आणि एसचं 1 ऑर्बिटल येणार आहे. अशा पद्धतीनं टोटल ऑर्बिटल किती येत आहेत, 4 येत आहेत. आता एमचा जेव्हा विचार करताय तेव्हा
एम सेलमध्ये तिथं असणारे ऑर्बिटल किती असणार आहेत? 9 ऑर्बिटल असतात. म्हणजे तिथं तुम्ही जर बघितलं की एसचं 1 ऑर्बिटल आहे, पीची 3 ऑर्बिटल आहे आणि डीची काय आहेत? 9 ऑर्बिटल आहेत. आता आपण पुढे जाऊन बघितलं की ही जी ऑर्बिटल्स आहेत, ह्या ऑर्बिटल्समध्ये काय असतो? त्याचा एनर्जी सिक्वेन्स आहे. हा जो ऑर्बिटल्स आहेत, ह्या ऑर्बिटलचा काय आहे? एनर्जी सिक्वेन्स आहे आणि ह्या एनर्जी सिक्वेन्सनुसारच इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये काय केले जातात? भरले जातात. आणि मग तो एनर्जी सिक्वेन्स तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं तुमच्या वहीमध्ये हे तुम्ही सिक्वेन्स काय करायचं आहे? लिहून घ्यायचं आहे. आता वहीमध्ये लिहून घेत असताना तुम्ही पहिल्यांदा एका लाईनमध्ये 1s घ्यायचं आहे. दुसऱ्यामध्ये आपण बघितलं की 2 ऑर्बिटल 2s 2p असतात. त्याच्यामध्ये पीची 3 आहेत, एसचं 1 असणार आहे. 3मध्ये काय असणार आहे? 3 असणार आहे. 3s 3p 3d. 4ची 4s 4p 4d 4f. 5ची 5s 5p 5d 5f 5g असतं ते तिथं आपण घेतलेलं नाही. 6s 6p 6d 6f 6g. 7ची पण 7s 7p 7d 7d. आता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ऑर्बिटल इथं आपण काय घेतलेले आहेत. आता हे जे ऑर्बिटल आपल्याला अवेलेबल आहेत, परंतु ह्याच्या ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन भरले जातात, हे इलेक्ट्रॉन कशानुसार भरले जातात? तर हे इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲट एनर्जी लेवलनुसार, अकॉर्डिंग इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीनुसार इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटलमध्ये भरले जातात. म्हणजे सुरुवातीला जे इलेक्ट्रॉन भरले जाणार आहेत, ते इलेक्ट्रॉन कशामध्ये भरले जाणार आहेत? लोअर लेवलच्या ऑर्बिटलमध्ये भरले जाणार आहेत. आणि लोअर लेवलचं जे ऑर्बिटल आहे, ते ऑर्बिटल जेव्हा काय होणार आहे? फुल होणार आहे, तेव्हा इलेक्ट्रॉन पुढच्या एनर्जीच्या ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे? भरला जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा 1s मध्ये इलेक्ट्रॉन भरले जाणार आहेत आणि 1s भरल्यानंतर परत 2s मध्ये. आता तुम्हाला बघितलं तिथं ॲरो दिसत आहेत. ॲरोनुसार तुम्ही बघितलं की पहिला कशामध्ये इलेक्ट्रॉन भरले जाणार आहे? 1s मध्ये, त्याच्यानंतर 2s मध्ये, परत 2p मध्ये, परत 3s मध्ये, त्यानंतर 3p मध्ये, परत 4s, त्याच्यानंतर 4d 4p. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन काय केले जाणार? भरले जातात. आता पुढे जाऊन आपल्याला बघितलं एसचे जे असणारे ऑर्बिटल्स असतात, तर एसचं 1च ऑर्बिटल असतात, पीची 3 ऑर्बिटल असतात, डीची 5 ऑर्बिटल असतात आणि एफची 7 ऑर्बिटल असतात. आणि प्रत्येक ऑर्बिटलमध्ये बघितलं मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे एसमध्ये काय असणार आहे? 1च ऑर्बिटल म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. पीची 3 ऑर्बिटल आहेत, म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे पी ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन भरले जाणार आहेत. डीची 5 ऑर्बिटल असतात, 5 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे मॅक्झिमम त्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन भरले जाणार आहेत. आणि डीची 5 असतात, म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 2 10 इलेक्ट्रॉन भरले जातात. एफची जर तुम्ही बघितले त्याच्यामध्ये 7 ऑर्बिटल असतात, 7 मल्टिप्लाइड बाय 2 जर तुम्ही बघितलं तर 14 येणार आहेत, 14 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये भरले जातात. आणि मग हे जे तुम्हाला जर माहीत असेल हा चार्ट तुम्ही काय करायचं आहे? लिहायचं आहे. आणि तुम्ही हा लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेच्या वेळेला रफ पेजवरती तुम्ही हा चार्ट काढला तरी चालू शकतो तुम्हाला क्वेश्चन पेपर येईपर्यंत. त्याच्यामध्ये बाण जे ॲरो कसे मारलेले आहेत ते लक्षात ठेवायचं. म्हणजे हे लिहिताना सिक्वेन्सनुसार लिहायचं. आणि जे तुम्हाला ज्या ब्लॅक लाईन दिसत आहेत त्या ब्लॅक लाईननुसार तुम्ही पहिल्यांदा काय करायचे आहेत? ॲरो मारायचे आहेत. आणि परत ते काय करायचे आहेत? एकमेकाला त्याची टोकं जोडायचे आहेत. आणि टोकं जोडली की तुम्हाला काय येणार आहे? हा एनर्जी सिक्वेन्स ऑफ दी ऑर्बिटल्स मिळणार आहे. आणि मग हा एनर्जी सिक्वेन्स ऑफ द ऑर्बिटल तुम्हाला जेव्हा मिळेल, तेव्हा तुम्हाला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इलेमेंट्स आहे, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काय येईल? काढता येईल. आणि मग ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं? तर त्याचं मी तुम्हाला इथं एक्झाम्पल म्हणून काही 10 इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवलेलं आहे. आता इथं बघितलं आपण हायड्रोजन बघितलं तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 येतो. म्हणजे त्याचं असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही जर ते डायग्रॅम बघितली, कुठलं पहिलं ऑर्बिटल येणार आहे? 1s येणार आहे. म्हणजे 1s1.
इथं त्याचं नाव लिहिलेलं आहे इलेमेंटचं, इथं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. आता हे लिहिताना त्यांनी इथं KLMN असं सेपरेशन केलं. हे सेपरेशन तुम्ही केलं तरी चालतं, परीक्षेमध्ये असं करायची आवश्यकता नाही. आणि शेवटी तुम्हाला कंडेन्स्ड नोटेशन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलेलं आहे. आता इथं आपण बघितलं हायड्रोजन आपण घेतला, त्या हायड्रोजनचं असणारं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 असणार आहे. आता इथं सुद्धा 1s1च त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. दुसरा इलेमेंट आहे हेलियम. आता त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे हेलियम, त्याचा सिम्बॉल आपण He वापरतो. आणि मग तिथे कुठला इलेक्ट्रॉन आपण s ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे 2 ॲटॉमिक इथं काय येणार आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन हे कशामध्ये भरले जाणार आहेत, 1s ऑर्बिटलमध्ये भरले जाणार आहे. आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही 1s2 लिहिणार आहे. आणि कंडेन्स्ड नोटेशन ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा काय येणार आहे, 1s2 लिहिणार आहे. आता हेलियम बघितला, त्याला सिम्बॉल आपण Li वापरतो, त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, लिथियम हेलियम झाल्यानंतर 3 नंबर लिथियम आहे. याला हे त्याला आपण सिम्बॉल वापरतो, त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. आता हे 2 इलेक्ट्रॉन भरले, तिसरा इलेक्ट्रॉन कुठं जाणार, पुढच्या ऑर्बिटलमध्ये जाणार, 2s1 मध्ये हा इलेक्ट्रॉन गेला. आणि मग लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहिता 1s2 2s1. आता हेलियम, आता इथं काय केलं जातं, हे जे कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं जातं त्याच्यामध्ये नियरेस्ट इलेक्ट्रॉन जो इनर्ट गॅस आहे त्याचं कॉन्फिगरेशन ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. आणि त्याच्या पुढं काय जे असतं, जो ऑर्बिटल लास्ट ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन गेलाय ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं जातं. म्हणजे इथं हेलियम ब्रॅकेटमध्ये लिहिलाय आणि 2s1. अशा पद्धतीनं परत आपण बघितलं बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहिणार 1s2 2s2. आणि मग इथं कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये हेलियम आणि त्याच्या पुढं ब्रॅकेटच्या पुढं 2s2. त्याच्यानंतर आपण बघितलं बोरॉन ॲटॉमिक नंबर 5, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 1s2 2s2. आता हे कंप्लीट झाले एस ऑर्बिटल, म्हणजे पुढचा इलेक्ट्रॉन कशामध्ये जाणार, पी ऑर्बिटलमध्ये जाणार, 2p1 मध्ये जाणार. आणि मग इथं त्याचं कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे काय येणार आहे, हेलियम 2s2 2p1. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही 30 पर्यंतच्या इलेमेंटचं काय करू शकता, लिहू शकता. आणि ते तुम्ही लिहायचं आहे. पुढे जाऊन आपण बघितलं हे जे पिरियडिक टेबल आहे, ह्या पिरियडिक टेबलमध्ये हे इलेक्ट्रॉन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरनं भरलेले आहेत. आणि इथं असणारं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल ह्याच्यामध्ये क्लोज रिलेशन आहे. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार म्हणजे इथं जे इलेमेंट आहेत ते भरले कसे जातात आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरला बघतोय. इथं आपण काय करतोय, थांबतोय. थँक्यू.